जनतेच्या संघर्षाच्या जनतेच्या बाजूने येणाऱ्या सर्वच अभिव्यक्तींचं जनवादीच्या वतीने नेहमीच स्वागत राहील आणि त्याचाच भाग म्हणून हा कार्यक्रम होतोय। खरं तर ज्या पुस्तकाचं ज्या संग्रहाचं प्रकाशन होतंय त्यातल्या काही कविता हसनाळ दुर्घटना जबाबदार कोण या अहवाल त्यांच्याकडे आलेला आहे, त्या अहवालातून काही कविता तुम्हाला वाचायला मिळालेल्या असतील। सारिका उबाळे ह्या द्वैभाषिक कवयित्री आणि लेखिका आहेत। शालेय अध्यापनातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर त्या पूर्णवेळी लेखन, प्रकाशन आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत। नवकेशरी ही गीतांची ध्वनिफी, गोष्टी गावगाड्याच्या ही नाट्यमाला, कळा ज्या लागल्या जीवा आणि कवितेतील ती हे वृत्तपत्रीय स्तंभलेखन प्रसिद्ध आहे। त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी अनुवाद प्रकाशित झाले आहेत। त्याचबरोबर त्या मुक्ता या स्त्री प्रश्नावर आधारित प्रकाशन संस्थेच्या संचालक आहेत। कवितारती, आपले वाङ्मयवृत्त, परिवर्तनाचा वाटस्वरूप, काव्याग्रह, खेळ, साहित्यसूची, शब्दालय, मुराळी मिळून साऱ्याजणी, अक्षरगाथा, अभिधानंतर, सर्वंकष, आकांक्षा, अक्षर गणगोर, अक्षरलिपी, प्रजावाणी अशा अनेक नियतकालिकांमधून वाचकांच्या भेटीला सारिका यांची कविता आलेल्या आहेत। स्त्री पुरुष समता, बालकांचे लैंगिक शोषण व इतर सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांविषयी प्रकाशन, प्रबोधन, कार्यशाळा या उपक्रमांच्या संयोजनात त्यांची विशेष रुची आहे। साहित्य अकादमी पुरस्कार भोपाळ, धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद कोल्हापूर, पद्मश्री नारायण सुर्वे काव्य पुरस्कार पुणे असे अनेक पुरस्कारांनी त्यांची कविता गौरवलेली आहे। 2009 साली त्यांचा पहिला कविता संग्रह ऊस या नावाने प्रकाशित आला। त्यानंतर 2016 ला शिरसनाता हा दुसरा कविता संग्रह वाचकांच्या भेटीला आला, त्याची चांगली चर्चा झाली आणि आता त्यानंतर हा कविता संग्रह येण्यापूर्वी ज्या घटनेने ही कविता आज मराठीत येत आहे ती हसनाळ दुर्घटना, त्याबद्दलचा सुद्धा एक महत्वाचा अहवाल या ठिकाणी जो आला त्यामध्ये सारिका उबाळे यांचे महत्वाचं योगदान राहिलेलं आहे। आणि आता हा कविता संग्रह आणि त्यामुळे हा कविता संग्रह प्रकाशित करताना आपणाला सर्वांना आनंद होत आहे। मी डॉक्टर माया पंडितांना विनंती करेन की या काव्य संग्रहाचं प्रकाशन करावं।